नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाचा 7वा चॅप्टर बघणार आहोत, त्याचं नाव आहे असहकार चळवळ। तर या चॅप्टरचे आपण एमसीक्यू बघणार आहोत, तर तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे। तर बघा, आपण चालू करूया जास्त वेळ न घालवता प्रश्नांना। आपला पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ... या नावाने ओळखला जातो। पहिला ऑप्शन नेहरू युग, दुसरा टिळक युग, तिसरा गांधी युग की चौथा यापैकी नाही। आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 गांधी युग। तर बघा, जर आपण 6वा चॅप्टर बघितलेला आहे, ह्या 6 चॅप्टर पर्यंत 6व्या चॅप्टरच्या शेवटी जर तुम्ही साल बघितलं तर 1919 साल होऊन गेलेला आहे। 1919 साली काय दिलेलं होतं? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा दिलेला होता। तर या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने काय सांगितलेलं होतं? बिनकामाची कायदी ही भारतीय मंत्र्यांच्याकडे दिलेली होती आणि चांगली चांगली खाती ब्रिटिश सरकारनं आपल्याकडे ठेवलेली होती। म्हणजे 1919 व साल काय बघा 6व्या चॅप्टर पर्यंत होऊन गेलेला आहे। ठीक आहे, आता आपण 7व्या चॅप्टर पासून जे असहकार चळवळ नावाचं जे 7वा चॅप्टर आहे तिथून पुढे आपण 1920 सालामध्ये आता आलेलो आहे। 1920 सालापासून पुढचा अभ्यास आपण करायचा आहे, एवढे हे लक्षात ठेवायचं। असं एक धरून चालायचं। तुम्ही सुद्धा अभ्यास करताना काय बघा, साल वाईज करा। पहिल्या 3 चॅप्टर मध्ये कुठनं ते कुठपर्यंत बाबा अभ्यास दिलेला आहे, त्यानंतरच्या पुढल्या 3 चॅप्टर मध्ये कुठल्या सालापासून कुठल्या सालापर्यंत अभ्यास दिलेला आहे, त्यानंतर पुढल्या 3 चॅप्टर पर्यंत असंपर्यंत तुम्ही काय करा, विभागणी करा आणि मग अभ्यास करत जा, तर तुम्हाला हे साल लक्षात राहील। म्हणून मी तुम्हाला सांगालोय। तर काय बघा, 1885 ते जो 1920 या कालखंडामध्ये जी राष्ट्रीय चळवळीची सूत्र लोकमान्य टिळकांच्याकडे होती। 1885 साली काय होते तर राष्ट्रीय सभेची स्थापना होते। 28 डिसेंबर 1885 या दिवशी काय होते? राष्ट्रीय सभेची स्थापना। राष्ट्रीय सभा, त्यालाच इंडियन नॅशनल काँग्रेस असं इंग्लिशमध्ये म्हणायचं। भारतीय राष्ट्रीय सभा म्हणा किंवा इंग्लिशमध्ये त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणा। तर हिची स्थापना 28 डिसेंबर 1885 साली होते। आणि काय बघा, 1920 मध्ये लोकमान्य टिळक यांचा मृत्यू होतोय। 1920 ते 1947 काळामध्ये ज्या पण काही चळवळी झाली, जी पण काही आंदोलनं झाली, जी पण काही सत्याग्रह झाली, त्याचं जे नेतृत्व कोणी केलेलं आहे? गांधींनी। जास्तीत जास्त गांधींनी नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे ह्याला गांधी युग म्हणून ओळखलं जाते। त्याला गांधी युग म्हणून ओळखायचं। गांधींची 3 सूत्र होती। एक महत्वाचं सूत्र म्हणजे सत्य, दुसरं म्हणजे अहिंसा, आणि तिसरं म्हणजे सत्याग्रह, ही गांधीजींनी या 3 सूत्रांचा अवलंब गांधीजींनी आपल्या जीवनामध्ये केलेला होता। सत्य म्हणजे काय तर नेहमी सत्य बोलावं आणि सत्य वागावं। प्रत्येक माणसानं सत्य बोलायला पाहिजे, सत्य वागायला पाहिजे। अहिंसा म्हणजे कोणालाही इजा न होता कामा नये, म्हणजे कोणालाही इजा होता कामा नये। जसं की प्राणी असून दे, माणूस असून दे, कुणालाही इजा होता कामा नये। इजा मग ती शारीरिक असून दे किंवा मानसिक असून दे। शारीरिक म्हणजे कुणालाही मारहाण किंवा भांडणं कुणासंग करायची नाहीत। त्याच पद्धतीने मानसिक म्हणजे कुणाला तरी एखाद्याला मनाला लागल असं बोलायचं नाही, ह्याला अहिंसा असं म्हणतात। आणि सत्याग्रह या शब्दाचा अर्थ काय? सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणं, सत्याचा हट्ट धरणं, आग्रह धरणे। तर सत्याचा आग्रह धरणं म्हणजे काय तर बघा, सत्य काय आहे हे आता मला समजा सत्य काय आहे माहित आहे, तर मी पुढल्या व्यक्तीकडून सत्य बाबा हेच आहे आणि तू ते मान, त्याचं मत परिवर्तन करणं, त्याला आग्रह धरणं, हट्ट धरणं म्हणजे सत्याचा आग्रह धरणं, हे गांधीजींनी केलेलं आहे। याचा अर्थ सत्याग्रह केलेला आहे, हे तुम्हाला समजलेलं असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ... या देशातून केली। पहिला ऑप्शन भारत, दुसरा इंग्लंड, तिसरा दक्षिण आफ्रिका की चौथा म्यानमार। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
3 दक्षिण आफ्रिका. आपल्या कार्याची सुरुवात, कामाची सुरुवात त्यांनी कुठनं केलेली आहे? दक्षिण आफ्रिकेमधून केलेली आहे. 1893 मध्ये ज्यावेळी ते भारतात यायच्या अगोदर 1893 मध्ये ते वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जे भारतीय आहेत त्यांच्यावरती भरपूर अन्याय होत होता, गुन्हेगारासारखं त्यांना वागवलं जात होतं. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जे कृष्णवर्णीय आहेत, कृष्णवर्णीय म्हणजे काळ्या वर्णाचे, जे काळ्या रंगाचे लोक आहेत, त्यांना आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र बाळगणं बंधनकारक होतं. तुम्ही जरा बघा, लक्षात घ्या, फक्त त्याच माणसांना फक्त ओळखपत्र बाळगायचं, बाकी कोणी बाळगायचं नाही, असं त्यांच्यावरती अन्याय होत होता, शोषण होत होता. त्यांना न्याय देण्याचं काम सत्याग्रहाच्या मार्गानं हे कुणी केलेलं आहे? गांधीजींनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या कार्याची सुरुवात ही दक्षिण आफ्रिकेमधून झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. पहिला ऑप्शन, 1920 मध्ये टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे रवींद्रनाथ टागोरांच्याकडे गेली. दुसरा, दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणं सक्तीचं होतं. 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. आणि याचं बरोबर उत्तर आहे, चुकीचा पर्याय ओळखायचा आपल्याला. चुकीचा आहे पहिला ऑप्शन. 1920 मध्ये टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची जी सूत्र आहेत ती रवींद्रनाथ टागोरांच्याकडे नसून तर महात्मा गांधी यांच्याकडे आलीत. कुणांच्याकडे आलीत? महात्मा गांधी यांच्याकडे आलीत. तर इथं रवींद्रनाथ टागोर यांच्या ठिकाणी काय पाहिजे होतं? महात्मा गांधी. ज्यावेळी टिळकांचा निधन झालं, टिळकांचा मृत्यू झाला, तर बघा, टिळकांचं निधन ज्यावेळी झालं त्यावेळी राष्ट्रीय चळवळीची जी सूत्र आहेत, म्हणजे राष्ट्रीय चळवळीचं म्हणजे काय, तर देशामध्ये ज्या चळवळीचं जे सूत्र आहे, देशातील चळवळीचं जे नेतृत्व आहे ते महात्मा गांधींच्याकडे आलेलं होतं. देशामध्ये ज्या पण चळवळी झाल्या त्या चळवळ म्हणजे काय मी सांगितलेलं आहे. चळवळ म्हणजे एखादा प्रश्न असू दे, एखादा हेतू असू दे, उद्दिष्ट असू दे, त्यासाठी सातत्यानं लोक एकत्रित येतात, सातत्यानं नागरिक संघटित होतात, त्याला चळवळ असं म्हणतात. मग देशात ज्या पण काही चळवळी झाल्यात तर 1920 नंतर त्याची सूत्र महात्मा गांधींच्याकडे होती. त्याचं नेतृत्व जास्तीत जास्त महात्मा गांधींनी केलेलं आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती, हे बरोबर आहे, होती. 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणं सक्तीचं होतं. 1906 मध्ये हे झालेलं होतं. त्या दक्षिण आफ्रिकेतील सरकारनं जे कृष्णवर्णीय होतं त्यांना ओळखपत्र बाळगणं सक्तीचंच केलं होतं, बाळगायचंच. आणि 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले. तर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय, गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी आले? तर 9 जानेवारी 1915 ह्या दिवसाला आलेले आहेत. तर चुकीचा पर्याय ऑप्शन क्रमांक 1 हा आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे ... यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. तर पहिला ऑप्शन नेल्सन मंडेला, दुसरा विल्यम जोन्स, तिसरा मार्टिन ल्युथर किंग की चौथा जॉर्ज बुश. आणि याचं बरोबर उत्तर आहे अमेरिकेतील म्हणले, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्यासाठी. तर ऑप्शन क्रमांक 3 मार्टिन ल्युथर किंग. तर अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्यासाठी, यांच्या हक्कांसाठी झगडणारे यांच्यावर गांधीजींचा सत्याग्रहाचा म्हणजे बाबा बरोबर काय हे मार्टिन ल्युथर किंग यांना कळालेलं होतं. हे कृष्णवर्णीय सुद्धा काय बघा लोकच आहेत, त्यांच्या हक्कासाठी ते झगडत होते सत्याग्रहाच्या मार्गाने, म्हणजे शांततेच्या मार्गाने सरकारला सांगत होते तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करत आहे, शोषण करत आहे, शांततेच्या मार्गाने. त्याला काय बघा म्हणायचं, आणि शांततेच्या मार्गाने सत्याचा आग्रह धरत होते, बाबा यांच्यावरती अन्याय करू नका. तर हे वारंवार सरकारला सांगण्याचं काम मार्टिन ल्युथर किंग अमेरिकेमध्ये करत होते. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जर तुम्हाला आफ्रिकेमध्ये असा प्रश्न आला, आफ्रिकेमध्ये तर इथं काय असणार आहे, जर तुम्हाला बघा इथं असं आलं आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे ... यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्गावर प्रभाव पडला, सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला आफ्रिकेमध्ये. तर त्याचं उत्तर आहे नेल्सन मंडेला. तर त्याचं उत्तर काय द्यायचं? नेल्सन मंडेला. इथं 2 प्रश्न तयार होतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न, गांधीजींनी केलेल्या सत्याग्रहाचा योग्य कालानुक्रम लावा. गांधीजींनी कुठलं सत्याग्रह केले त्याचा योग्य कालानुक्रम लावायचा. जी गोष्ट पहिल्यांदा झालेली आहे ती पहिला येणार आहे, अशा पद्धतीनं. तर
गांधीजींनी बघा इथं दिलेला आहे, खेडा सत्याग्रह पहिला केला काय, त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह दिलाय, रोलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह दिलाय, दांडी यात्रा सत्याग्रह केलाय. तर गांधीजींनी ह्याच्यामधला पहिला सत्याग्रह कुठला केला, तर ह्याच्यामधलं पहिलं उत्तर आहे सत्याग्रह केला तर तो चंपारण्य सत्याग्रह केला 1917 मध्ये. आणि तुम्हाला NMMS ला असा सुद्धा प्रश्न आलेला होता, गांधीजींचा कुठला पहिला लढा यशस्वी झाला, गांधीजींचा पहिला लढा यशस्वी, पहिला लढा यशस्वी हा चंपारण्याचा सत्याग्रह आहे. चंपारण्य सत्याग्रह आहे ना, हा गांधीजींचा पहिला लढा यशस्वी झालेला होता. काय झालेलं होतं 1917 मध्ये, तर जे ब्रिटिश मळे मालक आहेत ते शेतकऱ्यांच्याकडून निळीचं उत्पादन घ्यायचं असं सक्ती करत होतं. निळीचंच उत्पादन घ्यायचं असं ब्रिटिश जे जमीन मालक आहेत ते शेतकऱ्यांच्याकडून सक्ती करायचे. आणि निळीचं उत्पादन घ्यायचं आणि ते मळे मालकांना म्हणजे ब्रिटिशांना धरा ते एका म्हणजे ठरलेल्या भावामध्येच विकायचं. बघा, उत्पादन घ्यायचं आणि एका ठरलेल्या भावामध्येच तुम्ही विकायचं. मग तुमचं नुकसान होऊन दे, तुम्हाला दुष्काळ येऊन दे, काय पाहिजे ते होऊन दे. मग ह्याच्यामध्ये काय होत होतं, तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत होतं, तर त्यांचं पैसे बुडत होतं, ते दारिद्र्यात येत होतं, ते गरिबीमध्ये जात होतं शेतकरी. ह्याच्यासाठी काय बघा, गांधीजींनी सत्याग्रह केलेला होता चंपारण्यमध्ये. चंपारण्य नावाचं ठिकाण हे कुठं आहे, तर बिहारमध्ये आहे. चंपारण्य नावाचं ठिकाण कुठं आहे, बिहारमध्ये. ह्याच्यासाठी गांधीजींनी तर काय केलेला होता, सत्याग्रह केलेला होता. याला चंपारण्य सत्याग्रह असं म्हणायचं. ठीक आहे, पहिलाच लढा गांधीजींचा यशस्वी झालेला होता तो चंपारण्य सत्याग्रह. दुसरा सत्याग्रह म्हणजे खेडा सत्याग्रह, हा 1918 मध्ये झालेला आहे. खेडा सत्याग्रह हे गुजरात मधलं खेडा नावाचा एक जिल्हा आहे. गुजरातमध्ये खेडा नावाचा जिल्हा आहे आणि तिथे सतत दुष्काळ पडत होता. आणि सतत दुष्काळ पडल्यामुळे जी पिकांची स्थिती आहे ना अत्यंत वाईट होती. पिकं अत्यंत खराब होती. कशामुळे, दुष्काळामुळे. बघा, दुष्काळ दोन पद्धतीचा असतात. एक ओला दुष्काळ म्हणजे पावसामुळे येतोय त्याला ओला दुष्काळ म्हणतात. सुका दुष्काळ म्हणजे उन्हामुळे पिकं करपतात त्याला सुका दुष्काळ असं म्हणतात. आणि ह्या खेडा जिल्ह्यामध्ये सतत दुष्काळ पडत होता आणि पिकं अत्यंत वाईट होती, खराब होती एकदम. तरी सुद्धा जे ब्रिटिश सरकार आहे ना ते शेतकऱ्यांच्याकडून शेतसारा घेत होतं. बघा, एखाद्याचं पीक आलेलं नाही तरी पण त्याने शेतसारा द्यायचा, म्हणजे शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होत आहे. मग गांधीजींनी सांगितलं हा शेतसारा भरायचा नाही. गांधीजींनी काय म्हटलं, शेतसारा भरायचा नाही. म्हणजे साराबंदीची चळवळ जर कुठली म्हटलं तर हा खेडा सत्याग्रह. साराबंदीची चळवळ. साराबंदी, शेतसारा, सारा म्हणजे कर. सारा या शब्दाचा अर्थ काय, कर भरायचा नाही. साराबंदी, कर भरायचा नाही, महसूल भरायचा नाही, बंदी, साराबंदी. ठीक आहे, साराबंदीची चळवळ जर कुठलं म्हटलं असेल असा सुद्धा प्रश्न येईल. साराबंदीची चळवळ ही कुठल्या सत्याग्रहाशी संबंधित आहे, तर खेडा सत्याग्रहाशी संबंधित आहे. तर गांधीजींनी सांगितलं तुम्ही सारा भरायचा नाही, तर त्याला म्हणायचं खेडा सत्याग्रह म्हणायचं. त्यानंतर रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह झालेला आहे. हा रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह त्यानंतरचा झालेला आहे. हा 1919 मध्ये झालेला आहे. हा 1919 मध्ये झालेला आहे. हा काय झालेला आहे सांगतो तुम्हाला पुढे. आणि त्यानंतर दांडी सत्याग्रह हा 1930 मध्ये झालेला आहे. मग कालानुक्रम लावा तुम्ही. 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह म्हणजे दोन पहिल्यांदा येणार. कुठं आहे, तर दोन इथं आहे, एकाच ऑप्शन मध्ये आहे बघा. दोन येणार, त्यानंतर मग बघा दोन येणार, त्यानंतर एक येणार, त्यानंतर तीन येणार, त्यानंतर चार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न, पुढील गोष्टींचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहायचा आहे. तर 6वा प्रश्न, पहिला जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर असहकार ठरावाला मंजुरी, त्यानंतर ब्रिटिश सरकारने रौलट कायदा केला, त्यानंतर रौलट कायद्याला विरोध म्हणून हरताळ पाळले. तर कुठली गोष्ट कधी कधी झाली ती सांगायची आहे, कालानुक्रम लावायचा आहे तुम्हाला. जी गोष्ट पहिल्यांदा झालेली आहे ती पहिला घ्यायची. जसं बघा, ब्रिटिश सरकारने रौलट कायदा केला. आता आपण बघूया काय काय केलं. तर याच्यासाठी तुम्हाला साल हे लक्षात असलंच पाहिजे. तर बघा, ब्रिटिश सरकारने रौलट कायदा कधी केला, तर 17 मार्च या दिवशी केला. 17 मार्च 1919. 17 मार्च 1919 ला ब्रिटिश सरकारनं रौलट कायदा केलेला आहे. सर सिडनी रौलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. त्यालाच रौलट कायदा असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, रौलट कायदा होतात. रौलट कायदा म्हणजे काय, ब्रिटिश सरकारनं असं काय हा रौलट कायदा केलेला होता की ह्या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला अटक करण्याचा आणि न्यायालयामध्ये खटला न भरता तुरुंगामध्ये डावण्याचा अधिकार मिळालेला होता.
या कायद्यानुसार काय मिळालेलं होतं बघा, कशी प्रोसिजर असते. जर एखाद्यानं काहीतरी गुन्हा केला तर पहिल्यांदा त्याची चौकशी होते. त्याच्यामध्ये चौकशी होऊन न्यायालयामध्ये काय बघा, न्यायालयामध्ये खटला भरतोय. मग न्यायालय काय करते, न्याय देते, बाबा ह्याला एवढी एवढी शिक्षा करा. त्यानंतर एखाद्या व्यक्तीला शिक्षा होते. ह्या ब्रिटिश सरकारनं हे जो कायदा काढलेला होता की न्यायालयामध्ये वगैरे काय जायचं नाही, डायरेक्ट तुरुंगात डांबायचं. तर हे ब्रिटिश सरकारनं हा रौलट कायदा काढलेला होता. 17 मार्च 1919 साली हा कायदा काढला. रौलट कायद्याला विरोध म्हणून हरताळ पाळलं. हे कधी पाळलेलं आहे बघा, इथं खाली देतो, तुम्हाला दिसत नसेल तर 6 एप्रिल 1919 या दिवशी. तर जो रौलट कायदा होता त्याला विरोध म्हणून हरताळ पाळलेलं होतं. हरताळ म्हणजे संप. हरताळ हा गुजराती शब्द आहे. हरताळ पाळणे म्हणजे संप करणे, दुकानं वगैरे बंद करणे, रस्त्यावरती एक सुद्धा माणूस न दिसणे, याला हरताळ पाळणे असं म्हणतात. तर या रौलट कायद्याला विरोध म्हणून, तर बघा हे चुकीचा कायदा होता. तर ह्याला विरोध म्हणून गांधीजींनी काय बघा सांगितलं, देशव्यापी हरताळ पाळायचं. आणि रौलट कायद्याला विरोध म्हणून 6 एप्रिल 1919 पासून हरताळ पाळण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर काय बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालेला आहे तर 13 एप्रिल 1919 मध्ये. आता जालियनवाला बाग हत्याकांड झालं का? जालियनवाला बाग हत्याकांड हे 13 एप्रिल 1919 मध्ये झालं. आणि का झालं तर बघा, देशामध्ये काय चाललेलं होतं, रौलट कायद्याला विरोध म्हणून हरताळ पाळत होते लोक. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे जे अमृतसर नावाचं ठिकाण आहे बघा, हे ठिकाण सुद्धा लक्षात घ्या. अमृतसर असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय. काय प्रश्न येऊ शकतोय तर तुम्हाला रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी जे हरताळ पाळलेलं होतं त्या चळवळीचं प्रमुख केंद्र ... हे बनलेलं होतं. हे शहर बनलेलं होतं. तर अमृतसर हे शहर बनलेलं होतं. त्या जे रौलट कायद्याला विरोध म्हणून चळवळीचं प्रमुख केंद्र अमृतसर नावाचं शहर बनलेलं होतं. अमृतसर ह्या शहरामध्ये जास्तीत जास्त रौलट कायद्याला विरोध म्हणून हरताळ पाळलेलं होतं. तर त्याच्यामध्ये 2 नेते अग्रेसर होते, डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू. हे 2 नेते अग्रेसर होतं की तुम्ही हरताळ पाळण्यासाठी अमृतसर ह्या शहरामध्ये. आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारनं ह्या डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक केलेली होती. मग अटक केली, लोकांचा बघा मनामध्ये राग आला, असंतोष आला, म्हणून त्याच्या निषेधार्थ त्याने एक सभा काढलेली होती. त्याला विरोध करण्यासाठी एक सभा काढलेली होती. ती सभा कुठं काढलेली होती? अमृतसर या सिटी मधल्या जालियनवाला बाग मध्ये काढलेली होती. कुठं काढलेली होती? अमृतसर ह्या शहरामधल्या जालियनवाला बाग इथं काढलेली होती. बघा, शीख लोकांचा एक सण असतोय बैसाखी. त्या बैसाखी या सणानिमित्त हे लोक एकत्रित सुद्धा आलेली होती. आणि त्याचा निषेध म्हणून जे डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून सुद्धा एकत्रित आलेली होती. आणि काय बघा, ते जो जनरल डायर आहे तो जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन येतोय. जनरल डायर काय करतोय? लष्करी गाड्या घेऊन येतोय आणि निशस्त्र आणि निरपराध अशा लोकांच्या वरती गोळीबार करतोय. किती 1600 गोळ्या मारतात. 1600 गोळ्यांची फायर होती. बघा लक्षात घ्या, 20, 30, 40, 50 एवढ्या गोळ्या नाही तर 1600 गोळ्यांची फायरिंग होते. आणि 400 लोक ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात. किती? 400 लोक मृत्युमुखी पडतात. सगळ्यात मोठं हत्याकांड झालेलं आहे. ब्रिटिशांनी भरपूर लोकांना मारलेला आहे. त्याला म्हणायचं जालियनवाला बाग हत्याकांड. 13 एप्रिल 1919 रोजी झालेला आहे ते. त्यानंतर पुढचं असहकार ठरावाला मंजुरी ही 1920 मध्ये देण्यात आलेली आहे. 1920 मध्ये असहकार ठरावाला मंजुरी, जे नागपूर अधिवेशन त्याच्यामध्ये असहकार ठरावाला मंजुरी मिळालेली आहे. मग कुठली कुठली गोष्ट पहिल्यांदा झाली तर 17 मार्च 1919 पहिल्यांदा येणार. नंतर 3 नंबरचा ऑप्शन पहिल्यांदा येणार. 3 नंबर इथं पण आहे आणि इथं पण 3 नंबर. त्यानंतर काय बघा, पुढली गोष्ट येणार काय? 6 एप्रिल 1919 रौलट कायद्याला विरोध म्हणून हरताळ पाळले. 4 नंबरचं येणार. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पहिला ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेला ... या किताबाचा त्याग केला. पहिला ऑप्शन लॉर्ड, दुसरा सर, तिसरा राव बहादूर की रावसाहेब. तर याचं बरोबर उत्तर आहे सर नावाची पदवी. सर नावाची पदवी त्यांना ब्रिटिश सरकारने दिलेली होती, परंतु जालियनवाला बाग हत्याकांडाचा विरोध म्हणून त्यांनी सर या किताबाचा त्याग केलेला होता. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणत्या कमिशनची नियुक्ती केली होती?
तर पहिला ऑप्शन ओडवायर, दुसरी डायर, तिसरा हंटर की चौथा यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर हंटर. हंटर कमिशनची नियुक्ती केलेली होती. कमिशन म्हणजे लोक असतात, एखादे मंडळी असतात, त्यांची काय बघा एक बैठक, म्हणजे लोकांचं एक मंडळ, लोकांचं एक काय बघा ठराविक लोकांचं एक मंडळ, त्याला कमिशन असं म्हणायचं. तर जालियनवाला बाग हत्याकांड तुम्हाला काय होतं ते समजलं. जालियनवाला बाग हत्याकांड झालं कधी, तर 13 एप्रिल 1919 मध्ये झालं जालियनवाला बाग हत्याकांड. कुठल्या शहरामध्ये झालं, तर अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग नावाची काय बघा, अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग आहे, एक बाग आहे, तिचं नाव आहे जालियनवाला बाग आहे. त्या बागेमध्ये लोक काय एकत्रित चालते ते समजले तुम्हाला. कारण डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू हे रौलट कायद्याला विरोध म्हणून हरताळ पाळण्यामध्ये हे नेते अग्रेसर होते, हे पुढे होते. लोकांना हरताळ पाळण्यासाठी हे त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. त्या दोघांना ब्रिटिश सरकारनं अटक केलेली होती, आणि अटक केलेली होती, लोकांच्या मनामध्ये राग होता, असंतोष होता, म्हणून तिची निषेध सभा लोकांनी काढलेली होती. तर हे निषेध सभा कुठं काढलेली होती, जालियनवाला बागेमध्ये काढलेली होती. आणि हा जनरल डायर बघा, हा डायर कोण आहे, जनरल डायर. जनरल हे आर्मीचं पद आहे. जनरल काय बघा, हा आर्मीचा प्रमुख होता, जनरल डायर. तर हा बघा आर्मीचा प्रमुख होता. तर त्यानं पंजाबमध्ये आर्मीचा प्रमुख, त्यानं काय बघा लष्करी गाड्या घेऊन लोकांच्या वरती काय केलेला आहे, गोळीबार केलेला आहे. तर जनरल डायर हा लष्करी प्रमुख होता त्याच्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी कारणीभूत कोण होता असा जर प्रश्न आला, जर तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडासाठी कारणीभूत कोण होतं, तर हा ओडवायर, मायकल ओडवायर हा कारणीभूत होता. कोण हा, याचं नाव काय बघा, ओडवायर, मायकल ओडवायर. हे सुद्धा त्याचं पुढलं नाव काय, मायकेल असं नाव आहे. मायकेल ओडवायर हा जालियनवाला बाग हत्याकांडासाठी कारणीभूत होता. कारण का कारणीभूत होता, कारण मायकल ओडवायर हा पंजाबचा त्यावेळी गव्हर्नर होता. पंजाबचा कोण होता, हा पंजाबचा गव्हर्नर होता. पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर हा जालियनवाला बाग हत्याकांडासाठी कारणीभूत होता. त्यानं सांगितलेलं होतं, त्याच्या आदेशानुसार जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन आला आणि लोकांच्या वरती त्यानं गोळीबार केला. आणि मग भारतीयांनी मागणी केली की बाबा ह्याची चौकशी करा, लोकांना अमानुषपणे मारलेला आहे, जी लोक निशस्त्र होती, निरपराध होती, त्यांना बघा मारून टाकलेला आहे. का मारून टाकलं ह्याची चौकशी करा अशी भारतीयांनी मागणी केली. त्यावेळी एका कमिशनची नियुक्ती झाली, ती म्हणजे हंटर कमिशन. पुढे असं काय बघा वेगळं असं काही झालेलं नाही, म्हणजे या कमिशनची नियुक्ती झाली आणि लोकांना न्याय मिळाला असं काही झालेलं नाही. कारण केलंय ते ब्रिटिश सरकारनंच केलेलं आहे, आणि न्याय देणारं सुद्धा ब्रिटिश सरकारच आहे. तर तुम्हाला समजलं असेल. 9 नंबरचा काय बघा प्रश्न बघा, खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला ... चळवळ म्हणतात. असहकार चळवळ, राष्ट्रीय चळवळ, खिलाफत चळवळ, स्वातंत्र्य चळवळ. तर त्याचं बरोबर उत्तर आहे खिलाफत चळवळ. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केलेली होती तिला खिलाफत चळवळ असं म्हणायचं. आता ही नेमकी खिलाफत चळवळ आहे काय, तर बघा तुर्कस्तान म्हणजे तुर्कस्तानचा एक सुलतान, म्हणजे तुर्कस्तानचा काय बघा एक प्रमुख, तुर्कस्तानचा मेन माणूस. तर तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा, मी म्हणालोय तुर्कस्तानचा सुलतान जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. धर्म कुठला, मुस्लिमांचा प्रमुख, मुस्लिमांचा मेन हा कोण होता, तुर्कस्तानचा सुलतान होता. पहिलं युद्ध हे 1914 पासून चालू होते. त्या पहिल्या युद्धामध्ये काय होतंय बघा, पहिल्या युद्धामध्ये जे इंग्लंड आहे, ब्रिटिश आहे, ते भारतीय मुसलमानांना काय म्हणतंय, तर तुम्ही आम्हाला साथ द्या, तुम्ही आम्हाला काय द्या, साथ द्या. युद्ध समाप्तीनंतर पहिलं युद्ध संपतंय, आम्ही तुर्कस्तानला कुठेही हात लावत नाही. बघा काय होतंय, पहिल्या युद्धामध्ये जे इंग्लंड असते, पहिल्या युद्धामध्ये इंग्लंड आणि जे तुर्कस्तान असते, तुर्कस्तान हे एकमेकांच्या विरोधी असतात. पहिल्या युद्धामध्ये इंग्लंड आणि तुर्कस्तान एकमेकाला विरोधी असतात. मग मला सांगा, जगभरातील जे मुसलमान आहेत, जगभरातील जे मुस्लिम लोक आहेत, ते कुणाला साथ देणार, तर ह्या तुर्कस्तानला साथ देणार. जगभरातील मुस्लिम लोक या तुर्कस्तानला साथ देणार. परंतु इंग्लंड काय म्हणते भारतीय मुस्लिमांना, की तुम्ही आम्हाला साथ द्या, ह्या युद्धामध्ये, पहिल्या युद्धामध्ये. जसं काही युद्ध संपतंय त्या युद्धानंतर आम्ही जे खलिफाचं साम्राज्य म्हणजे तुर्कस्तान, त्याला आम्ही कुठलाही हात लावणार नाही. परंतु ब्रिटिश सरकार तसं करतंय, ब्रिटिश सरकार बोलतंय एक आणि करतंय एक. बघा
त्यांनी युद्धानंतर, पहिल्या महायुद्धानंतर त्या खलिफाच्या साम्राज्याला काय बघा धोका निर्माण करण्याचे ते प्रयत्न करतात. त्यामुळे खलिफाला ह्यो पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुसलमान एक चळवळ करतात, तिला खिलाफत चळवळ असं म्हणतात. तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा. 10 नंबरचा, भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल असे विचार कोणाचे होते? पहिला ऑप्शन चित्तरंजन दास, दुसरा लाला लजपत राय, तिसरा पंडित मोतीलाल नेहरू की चौथा महात्मा गांधी? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी. भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्ण असहकार, असहकार या शब्दाचा अर्थ आता इथं मी तुम्हाला सांगतो बघा. आपल्या चॅप्टरचं नावच आहे असहकार चळवळ. तर असहकार म्हणजे काय? विरोध. असहकार म्हणजे काय? बहिष्कार. असहकार या शब्दाचा अर्थ तुम्ही असा सुद्धा घेऊ शकताय, काय म्हणू शकताय? विरोध. लिहून घ्या, विरोध. किंवा बघा असहकार म्हणजेच बहिष्कार असा सुद्धा अर्थ तुम्ही घेऊ शकताय. असहकार करायचं, असहकार म्हणजे विरोध करायचा. सरकारच्या गोष्टींना, जेवढ्या सरकारी संस्था असतील त्यांना काय करायचा? विरोध करायचा, त्यांच्यावरती बहिष्कार टाकायचा, म्हणजे असहकार. या शब्दाचा अर्थ काय असतोय? असहकार. तर गांधीजींनी सांगितलेलं होतं, जर ब्रिटिश शासनाशी आपण संपूर्ण असहकार पुकारला, म्हणजे त्यांच्या जेवढ्या पण काही गोष्टी असतील त्याच्याशी आपण काय बघा विरोध करायचा, त्या संपूर्ण गोष्टींना काय करायचं? विरोध करायचं. त्याला असहकार, संपूर्ण विरोध जर पुकारला तर ते कोसळून पडेल असं महात्मा गांधी म्हटलेले होते. त्यानंतर 11व्या नंबरचा प्रश्न बघा. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहायचा आहे. कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. जी गोष्ट पहिल्यांदा झालेली ती पहिल्यांदा घ्या. तर पहिली गोष्ट, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा नावाची घटना. 2 नंबर, गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. तिसरं, राष्ट्रीय सभेचं नागपूर अधिवेशन की प्रिन्स ऑफ वेल्सचं हरताळ पाळून स्वागत. आता कुठली कुठली गोष्ट झालेली ते तुम्हाला सांगायची आहे. तर पहिली गोष्ट झालेली आहे राष्ट्रीय सभेचं नागपूर अधिवेशन. काय झालेलं आहे? 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचं नागपूर अधिवेशन. 1920 मध्ये. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न आता येऊ शकतोय. 1920 राष्ट्रीय सभेचं नागपूर अधिवेशन अत्यंत महत्वाचं राष्ट्रीय सभेचं हे अधिवेशन आहे, जे तुमच्या चॅप्टरचं नाव आहे असहकार चळवळ. असहकार चळवळीच्या ठरावाला जर जी मंजुरी कुठनं मिळालेली असेल की आपण इथून पुढे असहकार चळवळ करायची, अशा ठरावाला मंजुरी. असहकार काय बघा ठरावाला काय बघा मंजुरी जर कुठनं मिळाली असेल तर ह्या 1920च्या राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनापासून. बघा आपल्या चॅप्टरचं नाव आहे असहकार चळवळ. मग त्या असहकार जे असहकार ठराव आहे, असहकार चळवळीचा जो ठराव आहे त्याला मंजुरी कुठनं मिळाली? तर ह्याच नागपूर अधिवेशनामध्ये मिळाली. आणि तो ठराव मांडला कोणी? त्या ठरावामध्ये काही काही गोष्टी होत्या. तो ठराव मांडलेला आहे कोणी? तो ठराव मांडलेला आहे चित्तरंजन दास यांनी. कोणी मांडलेला आहे? चित्तरंजन दास या व्यक्तीने. तर तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येतोय, जो असहकार ठराव राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव मांडला कोणी? जर मांडला कोणी म्हणायचं, चित्तरंजन दास यांनी मांडलेला आहे. आणि असहकार जे चळवळीची जी सूत्र कोणाकडे दिलीत? तर महात्मा गांधींच्याकडे दिलेले आहेत. बघा राष्ट्रीय सभेमध्ये जे नागपूरमध्ये झाले त्याच्यामध्ये जो ठराव मांडलेला आहे तो चित्तरंजन दास यांनी ठराव मांडलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही काही पॉइंट होतं, ते पॉइंट मांडण्याचं काम राष्ट्रीय सभेमध्ये कोणी केलेलं आहे? कोणी केलेलं आहे? चित्तरंजन दास यांनी केलेलं आहे सभेमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की ही राष्ट्रीय चळवळीची सूत्र महात्मा गांधी यांच्याकडे जाणार आहेत. महात्मा गांधी हे सूत्रधार असणार आहेत, मेन असणार आहेत. इथून पुढे जी असहकार चळवळ होणार आहे तिची. समजलं तुम्हाला? हे झालेलं आहे राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनामध्ये 1920 मध्ये झालेलं आहे. ते प्रिन्स ऑफ वेल्सचं हरताळ पाळून स्वागत कधी केलेलं आहे? 1921 मध्ये केलेला आहे. जो 1921 मध्ये प्रिन्स आलेला होता, प्रिन्स ऑफ वेल्स, ब्रिटनचा प्रिन्स, त्याचं काय बघा लोकांनी काय बघा हरताळ पाळून स्वागत केलेलं होतं. हेच असहकार ठरावाला मंजुरी. कारण लोकांनी ठरवलेलं होतं की बघा ब्रिटिशच्या सर्व गोष्टींना, ब्रिटिश शासनाच्या सर्व गोष्टींना काय करायचं? हरताळ पाळून हे करायचं, हरताळ पाळायचं म्हणजे बंद पुकारायचा. तर त्याच्यानुसारच काय बघा 1921 मध्ये हा प्रिन्स आलेला होता. कुठं आलेला होता? प्रिन्स ऑफ वेल्सचं हरताळ पाळून स्वागत कुठं? तर मुंबईमध्ये केलेलं होतं. मुंबईमध्ये. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय बघा, डॉट शहरामध्ये प्रिन्स ऑफ वेल्सचं हरताळ पाळून स्वागत केलं तर मुंबई हे सुद्धा शहर लक्षात ठेवा. 1921 मध्ये एक सुद्धा रस्त्यावरती माणूस नव्हता आणि त्याचं स्वागत केलेलं होतं. त्याला कसं वाटलं असेल तुम्ही जरा बघा विचार करा. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील
गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा नावाची घटना ही काय झालेली आहे बघा. चौरी चौरा नावाची घटना ही फेब्रुवारी 1922 मध्ये झालेली आहे. ही कधी झालेली आहे? फेब्रुवारी 1922 मध्ये झालेली आहे. आता काय झालेले होतं तर चौरी चौरा नावाची घटना, गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा हे एक ठिकाण आहे उत्तर प्रदेशमध्ये. इथं काय बघा शांततापूर्ण एक मिरवणूक चाललेली होती. ह्या मिरवणुकीवरती पोलीस काय करतात? गोळीबार करतात. आणि पोलीस गोळीबार केल्यामुळे असंतोष तर होणारच, लोकांच्या मनामध्ये राग येणार. त्या रागातून लोकांनी पोलीस चौकीला आग लावतात. ते काय करतात? पोलीस चौकीला काय बघा आग लावतात. ते आग लावल्यामुळे गांधीजी काय बघा व्यथित होतात. कारण गांधीजींनी काय सांगितलेलं होतं? त्यांचं बघा 3 सूत्रांचा त्यांनी अवलंब केलेला होता. सत्य, अहिंसा आणि काय झालं? सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ह्या 3 गोष्टींचा त्यांनी स्वीकार केलेला होता. गांधीजी काय बघा व्यथित होतात, चिंतित होतात आणि त्यांनी काय करतात? असहकार चळवळ जी चालू केलेली होती, असहकार चळवळ त्यांनी ते स्थगित करतात, थांबवतात. ते कधी थांबवतात? 12 फेब्रुवारी 1922 मध्ये ती थांबवतात. बघा चौरी चौरा नावाची घटना फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये सुरुवातीला होते आणि गांधीजी असहकार चळवळ त्यानंतर काय बघा थांबवतात 12 फेब्रुवारी 1922 मध्ये. मग पहिल्यांदा काय येणार? राष्ट्रीय सभेचं अधिवेशन 1920 म्हणजे 3 नंबर पहिल्यांदा येणार. ह्या ऑप्शन मध्ये पहिल्या पण आहे आणि दुसऱ्या पण आहे. त्यानंतर काय येणार? 1921 4 नंबरचा पर्याय, हे पहिल्यामध्ये पण आहे आणि दुसऱ्यामध्ये आहे. त्यानंतर येणार 1 नंबरचा पर्याय, त्यानंतर 1 नंबरचा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 12व्या नंबरचा प्रश्न, 1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा निश्चित करण्यात आला. त्यात चुकीचा पर्याय ओळखा. तर पहिला ऑप्शन शासकीय कार्यालय, दुसरा न्यायालय, तिसरं परदेशी वस्तू, चौथा राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय. तर याचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 बघा 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं. कुठं झालं? पहिली गोष्ट तर नागपूर इथं झालं. आणि एक ठराव मांडण्यात आला. तो ठराव कोणी मांडला? तर ठराव मांडला चित्तरंजन दास यांनी मांडला. त्या ठरावामध्ये काय होतं बघा, खालील बाबींवर बहिष्कार टाकायचा. म्हणजे ब्रिटिशांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत, जिथे ब्रिटिशांची सत्ता आहे त्या गोष्टींच्या वरती काय टाकायचा? बहिष्कार टाकायचा, त्यांना विरोध करायचा असं निश्चित करण्यात आलेला होता. त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा. म्हणजे खाली 3 पर्यायामध्ये कुठल्या वरती बहिष्कार टाकायचा हे दिलेला आहे आणि एक गोष्ट चुकीची दिली आहे. बघा शासकीय कार्यालय कोण चालवत होती? ब्रिटिश चालवत होती, ब्रिटिश सरकार चालवत होतं. मग यांच्यावरती बहिष्कार टाकायचा, हे बरोबर आहे शासकीय कार्यालय. न्यायालय कोण चालवत होती? न्यायालयांच्या वरती तर ब्रिटिश सरकारच चालवत होते. त्यामुळे ह्यांच्यावरती सुद्धा बहिष्कार टाकायचा असं भारतानं ठरवलेलं होतं. राष्ट्रीय सभेच्या हे अधिवेशनामध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्या ठरावामध्ये प्रदेशी वस्तू म्हणजे जर बाहेरून जर एखादी वस्तू आलेल्या असतील, म्हणजे जसं की बघा इंग्लंडमधून भारतामध्ये वस्तू येत होत्या परदेशी वस्तू, त्या परदेशी वस्तू सुद्धा विकत घ्यायच्या नाही, त्यांच्यावरती सुद्धा बहिष्कार टाकायचा. आणि चौथा ऑप्शन असा आहे की बघा राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय. राष्ट्रीय म्हणजे आपल्या देशाच्या शाळा, आपल्या भारताच्या ज्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिलं जाते त्यांच्यावरती बहिष्कार टाकून चालेल? तर त्यांच्यावरती बहिष्कार नाही. इथं असं पाहिजे होतं सरकारी शाळा व महाविद्यालय, सरकारी शाळा व सरकारी महाविद्यालय. बघा राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय ह्याचा अर्थ काय होते? राष्ट्रीय शाळा व राष्ट्रीय महाविद्यालय. हे राष्ट्रीय आहे ना, हे राष्ट्रीय, ह्या दोघांना सुद्धा लागू होते, राष्ट्रीय शाळा व राष्ट्रीय महाविद्यालय. राष्ट्रीय म्हणजे आपल्या भारताचं स्वतः, जिथं आपल्या भारताचं शिक्षण दिलेलं असते जाते, तर त्याच्यावरती बहिष्कार टाकून चालणार नाही. इथं जर असं असतं सरकारी शाळा व सरकारी महाविद्यालय, बघा सरकारी शाळा व सरकारी महाविद्यालय, तर त्याच्यावरती बहिष्कार टाकाय सांगितलेलं होतं. राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय ह्याच्यावरती बहिष्कार टाकाय सांगाय नव्हतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. समजून घ्या, वारंवार तुम्हाला सांगालोय. का सांगालोय? कारण तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला सांगालोय. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, मुळशी येथे शेतकऱ्यांना धरा. ब्रिटिश सरकार विरुद्ध सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाचे नेतृत्व ... यांनी केलं. पहिला ऑप्शन महात्मा फुले, गोपाळकृष्ण गोखले, विठ्ठलरामजी शिंदे की पांडुरंग महादेव बापट. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पांडुरंग महादेव बापट. मुळशी हे ठिकाण पुणे जिल्ह्यातला एक तालुका आहे. पुण्यातला एक तालुका, त्याचं नाव आहे मुळशी. पुण्यातला हा एक तालुका आहे, त्याचं नाव आहे मुळशी. आणि मुळशी इथं काय बघा, शेतकऱ्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध सत्याग्रह केला, सत्याचा आग्रह धरला. तुम्ही आमच्यावरती शोषण करू नका, तुम्ही आमच्यावरती अन्याय करू नका, तुम्ही काय बघा कर कमी करा, महसूल कमी करा. तर हा सत्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. खरं त्याचं जे नेतृत्व कोणी केलेलं आहे? पांडुरंग महादेव बापट यांनी केलेलं होतं. हे असहकार चळवळीच्या काळामध्ये झालेलं आहे.
त्यानंतर 14व्या नंबरचा प्रश्न, गांधीजींनी असहकार चळवळीबरोबर विधायक कार्यक्रम हाती घेतला, त्यात प्रामुख्याने खालील गोष्टींचा समावेश होता, त्यात चुकीचा पर्याय शोधा. तर चुकीचा पर्याय शोधायचा आहे. पहिला म्हणजे स्वदेशीचा प्रसार, दुसरा हिंदू मुस्लिम ऐक्य, तिसरा खादीचा प्रसार की प्रदेशी वस्तूंचा प्रसार. आणि याचं बरोबर उत्तर आहे चौथा ऑप्शन, प्रदेशी वस्तूंचा प्रसार. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबर, असहकार म्हणजे बहिष्कार टाकायचा सरकारच्या ब्रिटिश शासनाच्या गोष्टींच्या वरती, ती असहकार चळवळीबरोबर त्यांनी विधायक कार्यक्रम हाती घेतला. विधायक कार्यक्रम म्हणजे काय लक्षात घ्या. विधायक कार्यक्रम म्हणजे समाज आणि व्यक्ती यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जो कार्यक्रम केला जातोय, समाज जो काही समाज असतोय आणि व्यक्ती म्हणजे आपण, त्या व्यक्तीमध्ये आणि समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जो कार्यक्रम केला जातोय त्याला विधायक कार्यक्रम असं म्हणायचं. ह्याच्यामध्ये व्यक्ती आणि समाज यांची डेव्हलपमेंट झाला पाहिजे, यांचा विकास झाला पाहिजे हा हेतू असतोय. ह्याच्यासाठी जो कार्यक्रम केला जातोय ते विधायक कार्यक्रम असतोय. तर त्याच्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होता, त्यात चुकीचा पर्याय शोधायचा आहे. स्वदेशीचा प्रसार, स्वदेशीचा प्रसार काय बघा म्हणजे करायचा, हे विधायक कार्यक्रमामध्ये होतं. म्हणजे ही गोष्ट काय बघा विधायक कार्यक्रमामध्ये होते. स्वदेशीचा प्रसार म्हणजे काय, जे आपल्या भारतामध्ये बनलेल्या वस्तू आहेत त्याच आपण वापरायच्या, त्याच आपण विकत घ्यायच्या, म्हणजे स्वदेशीचा प्रसार झाला. हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणजे जे हिंदू आहेत आणि मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असली पाहिजे, हे सुद्धा विधायक कार्यक्रमामध्ये होतं. खादीचा प्रसार हे सुद्धा होतं. खादी म्हणजे भारतात बनलेल्या ज्या वस्तू आहेत, खादीची कापडं असतील, खादीच्या लाकडी वस्तू असतील, त्यांचा सुद्धा प्रसार या गांधीजींनीच केलेला आहे. आणि प्रदेशी वस्तूंचा प्रसार, ते प्रदेशी वस्तूंचा प्रसार करतील कसं गांधीजी, बाहेरनं ब्रिटिशांच्या वस्तूंचा प्रसार करतील काय, तर हे विधायक कार्यक्रमामध्ये नव्हतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. हा चुकीचा पर्याय आहे, बाकीचं 3 योग्य बरोबर आहेत आणि हा काय चुकीचा पर्याय, आणि तेच आपलं उत्तर आहे. उत्तर कुठलं टिक करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता ह्या विधायक कार्यक्रमामध्ये अनेक काही पर्याय तुम्हाला येऊ शकतात. आता मी इथं 3 घेतले. समजा काय बघा इथं अस्पृश्यता निवारण येईल, अस्पृश्यता ओके, अस्पृश्यता निवारण येईल. अस्पृश्यता निवारण हा सुद्धा, हे सुद्धा विधायक कार्यक्रमामध्ये होतं. अस्पृश्यता निवारण, राष्ट्रीय शिक्षण हे सुद्धा, राष्ट्रीय शिक्षण हे सुद्धा कशामध्ये होतं, विधायक कार्यक्रमामध्ये होतं. मद्यपान बंदी म्हणजे दारूबंदी हे सुद्धा विधायक कार्यक्रमामध्ये होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा ऑप्शन तुम्हाला येतील बघायला. अस्पृश्यता निवारण सुद्धा लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षण सुद्धा लक्षात ठेवा आणि मद्यपान बंदी सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 15व्या नंबरचा प्रश्न, साली राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना झाली. पहिला ऑप्शन 1920, दुसरा 1921, 1922 की 1923. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1922. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंडरखाली म्हणजे अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना झाली, एका पक्षाची स्थापना झाली, ते म्हणजे स्वराज पक्ष. ठीक आहे, मग या स्वराज पक्षाची स्थापना झाली 1922 मध्ये. त्यानंतर 1923 मध्ये निवडणुका होतात. 1923 मध्ये मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळावरती निवडणुका होतात. याच्यामध्ये स्वराज पक्षाचे भरपूर उमेदवार निवडून येतात. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येईल की 1923 मध्ये मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळावर स्वराज पक्षाचे खालीलपैकी उमेदवार निवडून आले, त्याच्यामध्ये चुकीचा पर्याय ओळखा. मग 3 तुम्हाला ऑप्शन असं देतील की जे स्वराज पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि एक पर्याय वेगळा देतील. मग स्वराज पक्षाचे कुठले कुठले उमेदवार निवडून आलेले होते, तर त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरू होते, मोतीलाल नेहरू होते. दुसरं कोण होते, मदन मोहन मालवीय होते, मदन मोहन मालवीय होते. लाला लजपत राय होते आणि न ची केळकर सुद्धा होते. न ची म्हणजे नरसिंग चिंतामण केळकर, हे साहित्य सम्राट होते, लेखक होते, कादंबरीकार होते, नाटककार होते, राजकारणी होते. कोणी, न ची केळकर. तर ही 4 लोक काय बघा प्रामुख्याने तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ती 1923 ला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मध्यवर्ती प्रांतिक कायदे मंडळावरती निवडून येतात. ही 4 लोक तुम्हाला दिलेले आहेत. मग प्रश्न कसा येईल हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 1922 मध्ये काय होते, स्वराज पक्षाची स्थापना होते. 1921 मध्ये काय झालेलं होतं, प्रिन्स ऑफ वेल्स जो मुंबईमध्ये आलेला होता त्याचा हरताळ पाळून स्वागत केलेलं होतं. आणि 1920 मध्ये काय होतंय, तर नागपूर येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतंय, ह्याच्यामध्ये असहकार ठरावाला
मंजुरी मिळते. असहकार ठरावाला मंजुरी आणि असहकार ठराव मांडते कोण? तर चित्तरंजन दास मांडतात. त्यासाठीच हे ऑप्शन मी दिलेले आहेत, परत परत तुमचं रिव्हिजन व्हावं म्हणून. 16व्या नंबरचा प्रश्न बघा. स्वराज पक्षातील नेत्यांनी सरकारकडे खालील मागण्या केल्या, त्यात चुकीचा पर्याय ओळखून द्या. तर भारतात जबाबदार राज्य पद्धती द्यावी, भाषावर प्रांत रचना करावी, भारतीयांचा प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, राजकीय कैद्यांना मुक्त करावे. आणि याचं बरोबर उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक 2, भाषावर प्रांत रचना करावी. भाषावर प्रांत रचना करावी अशी मागणी सरकारकडे त्यांनी केलेली नव्हती, स्वराज पक्षातील नेत्यांनी. तर या 3 केलेल्या मागण्या. पहिली मागणी, भारतात जबाबदार राज्य पद्धती द्यावी. स्वराज पक्षातील नेत्यांनी म्हणजे समजलं, जे 1923 मध्ये निवडून आलेली होती ते स्वराज पक्षातील नेत्यांनी सरकारकडे खालील मागण्या केलेल्या होत्या. त्यांनी सांगितलं होतं की भारताला जबाबदार राज्य पद्धती द्या, म्हणजे भारताकडे तुम्ही राज्य पद्धती द्या, भारताकडे तुम्ही शासन द्या, म्हणजे भारताला स्वातंत्र्य करा, अशी मागणी त्यांनी केलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे काय बघा, भारतीयांचा प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी. आता ही गोलमेज परिषद काय आहे पुढल्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. गोलमेज परिषद काय, गोलमेज परिषद ही लंडनमध्ये एक परिषद, एक बैठक झालेली होती, तिला गोलमेज परिषद होतात. भारतीयांचा प्रश्न सोडवण्यासाठी ही परिषद झालेली होती. तुम्हाला सांगतो पुढल्या चॅप्टर मध्ये काय आहे. आणि ही सुद्धा मागणी त्यांनी केलेली होती. आणि चौथी मागणी केलेली होती, जे राजकीय कैद्यांना मुक्त करावं, म्हणजे जे राजकारणासाठी, पॉलिटिक्सच्या कामासाठी, जसं की एखादं आंदोलन असेल, एखादा सत्याग्रह असेल, एखादी चळवळ असेल, ह्या कामासाठी काय बघा, जे अटक झालेले आहेत त्यांना काय करायचं, मुक्त करावं, अशी मागणी त्यांच्याकडून केलेली होती. सरकारकडे भाषावर प्रांत रचना करावी अशी मागणी केलेली नव्हती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर काय बघा, 17व्या नंबरचा प्रश्न, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहायचा आहे. सायमन कमिशन भारतामध्ये आलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर अधिवेशन, स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा आणि सायमन कमिशनची नियुक्ती झाली. तर कालानुक्रम लावायचं, जी गोष्ट पहिल्यांदा झाली ती पहिल्यांदा घ्यायची. सायमन कमिशनची नियुक्ती कधी झाली, तर सायमन कमिशनची नियुक्ती 1922 मध्ये झाली. 1922 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर काय बघा, सायमन कमिशन भारत 1927, तरी तेच म्हणलोय, कुठं ना कुठं तरी काहीतरी झालेलं आहे. तर 1927 मध्ये सायमन कमिशनची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. सायमन कमिशन म्हणजे काय, तर सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नियुक्ती झालेली होती. कमिशन म्हणजे काय, लोकांचं एक मंडळ असते, एक ठराविक व्यक्ती असतात आणि त्यांचं एक मंडळ असते, त्याला काय म्हणायचं, कमिशन असं म्हणायचं. तर या कमिशनची नियुक्ती 1927 मध्ये ब्रिटिश सरकार करते. आणि ह्या सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते, तर एकूण 7 सदस्य होते. एकूण किती सदस्य, 7 सदस्य होते. हा सुद्धा प्रश्न येईल. सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते, तर एकूण 7 सदस्य होते. आता ह्या 7 सदस्यापैकी एक सुद्धा भारतीय नव्हता. या 7 सदस्यापैकी एक सुद्धा भारतीय नव्हता. त्यामुळे भारतीयांच्या मनामध्ये राग होता, जे राजकीय पक्ष होते त्यांच्यामध्ये राग होते. आणि ज्यावेळी सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं 1928 मध्ये, त्यावेळी त्यांनी निदर्शनं काढलेली होती. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले, त्यावेळी निदर्शनं काढलेली होती, आंदोलनं केलेली होती. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये एक चित्र सुद्धा बघू शकताय की सायमन गो बॅक असं लोक नारा देत होते. सायमन गो बॅक. आणि एक पोस्टर सुद्धा बघा इंग्लिशमध्ये त्याच्यावरती लिहिले, सायमन गो बॅक, सायमन परत जा, त्याला मराठीमध्ये म्हणायचं. तर ते 1928 मध्ये निदर्शनं काढलेली होती सायमन कमिशन भारतात आल्यानंतर. आणि समजलं 1927 1928 पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर अधिवेशन कधी झालेलं आहे, तर 1929 मध्ये झालेलं आहे लाहोर अधिवेशन. एकदम बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे लाहोर अधिवेशन झाले ना, ते ऐतिहासिक अधिवेशन आहे. ह्याच अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती. जर तुम्हाला असा प्रश्न आला, पूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्य, म्हणजे पूर्णपणे ब्रिटिश सरकार अजिबात नाही, पूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्याची जर जी मागणी, स्वातंत्र्याची जर मागणी कुठल्या अधिवेशनामध्ये केलेली असेल, पण तर लाहोर अधिवेशनामध्ये, राष्ट्रसभेचं लाहोर अधिवेशन हे राष्ट्रसभेचं अधिवेशन आहे. राष्ट्रसभेचं जे लाहोर अधिवेशन झालं त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यावेळी पूर्ण स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली होती. आणि ते अधिवेशन 1929 मध्ये झालेलं आहे. आणि ह्याच अधिवेशनामध्ये 26 जानेवारी लक्षात घ्या, 26 जानेवारी
30 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळायचा असं ठरवलेलं होतं. बघा 1929चं मी सांगालो, हे 1947चं सांगा येत नाही मी. 1929ला जे लाहोर अधिवेशन झालेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळी त्यांनी पूर्ण स्वराज आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडलेला होता. आणि येणाऱ्या काळामध्ये 26 जानेवारी 1930 आता पुढे येणार 26 जानेवारी 1930 दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून बाळगायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि त्याच दिवशी बघा कधी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा कधी घेतलेली होती, की 26 जानेवारी 1930 मध्येच घेतलेली होती. ज्यावेळी पुढला स्वातंत्र्य दिन आला त्यावेळी त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली की जो आपला स्वातंत्र्याचा लढा आहे तो आपण अहिंसक मार्गाने लढायचा, म्हणजे कुणालाही इजा न होता कामा, म्हणजे कुणालाही इजा करायची नाही अशा मार्गाने आपण स्वातंत्र्याचा लढा लढवायची अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली होती 26 जानेवारी 1930. ज्याला समजायचं आहे ते कळालं असेल. 1927 पहिल्यांदा येणार, 4 नंबर पहिल्यांदा येणार, या 3 मध्ये आणि 4 मध्ये. त्यानंतर कुठला येणार, 1 नंबर येणार. 1 नंबर इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. त्यानंतर कुठलं येणार, 1929 2 नंबरचं पहिला येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 18व्या नंबरचा प्रश्न, लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व ... यांनी केलं. तर याचं बरोबर उत्तर लाला लजपत राय. तर लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध निदर्शनं झालीत, आंदोलनं झालीत, सायमन गो बॅक म्हणून जी निदर्शनं झालीत त्याचं जे नेतृत्व केलेलं आहे लाहोरमध्ये तर लाला लजपत राय यांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणाल मागचा प्रश्न तर तुम्ही सांगितला पंडित जवाहरलाल नेहरू, अरे ते मी काय सांगितले, राष्ट्रीय सभेचं लाहोरमध्ये अधिवेशन झालं. राष्ट्रीय सभेची भरपूर ठिकाणी अधिवेशन झाल्यात, एवढं तरी समजत असेल तुम्हाला. नागपूर झालेला आहे, मुंबई झालेला आहे, हा ठीक आहे. अशी अधिवेशन लखनौ मध्ये अधिवेशन झालेलं आहे, तुम्ही वाचलेलं असेल. आता राष्ट्रीय सभेचं लाहोरमध्ये सुद्धा अधिवेशन झालेलं आहे. लाहोर हे पाकिस्तानमध्ये आहे. लाहोर कुठं आहे, पाकिस्तानमध्ये. आता ते पाकिस्तानमध्ये आहे, खरं ते आधी भारताचाच भाग होता. मग राष्ट्रीय सभेचं लाहोर अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेच्या ते अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. आता इथं आपल्याला आलेलं आहे सायमन कमिशन विरुद्ध निदर्शनं. सायमन कमिशन विरुद्ध निदर्शनं का केल्यात, कारण भारतीयांचा प्रश्न सोडवण्यासाठी ही सायमन कमिशन तयार करण्यात आलेली होती. भारतीयांच्या मनामध्ये असंतोष होता, राग होता, म्हणून ही सायमन कमिशन तयार करण्यात आलेली होती. आणि 7 माणसांची काय होती, 1927 साली तयार केलेली होती. 7 सदस्यांची ती कमिशन होती आणि एक पण भारतीय नव्हता त्याच्यामध्ये. भारतीयांचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय नाही, कसं चालणार. म्हणून काय बघा, लाला लजपत राय, भारताच्या विविध भागामध्ये निदर्शनं झालेली होती. तर त्याच्यामध्ये लाहोरमध्ये लाला लजपत रायांनी काय केलेलं होतं, निदर्शन केलेलं होतं. आणि इथं हे पण लक्षात ठेवा, सॉन्डर्स नावाचा एक अधिकारी होता, उद्दाम पोलीस अधिकारी सॉन्डर्स नावाचा. त्यानं लाला लजपत राय यांच्या छातीवरती लाठीनं प्रहार केलेला होता, छातीवरती काठी मारलेली होती या पोलीस अधिकाऱ्यानं, सॉन्डर्सनं. त्यावेळी लाला लजपत राय काय म्हटलेलं होतं की बघा, ब्रिटिशांच्या प्रत्येक लाठीच्या आघाताबरोबर किंवा लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरती एक एक खेळा ठोकला जात आहे. ह्याचा अर्थ सुद्धा बघा लक्षात ठेवा की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर तुम्ही जेवढी लाठी आम्हाला माराल तेवढं आम्ही स्वातंत्र्यासाठी अधिक उत्स्फूर्त होऊ, स्वातंत्र्य बघा आम्ही मिळवूच, असं लाला लजपत राय म्हटलेले होते. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर, शवपेटी म्हणजे समजलं जिथं ज्यावेळी एखाद्याचा मृत्यू होतोय, मरण पावतोय, त्यावेळी त्याला शवपेटीमध्ये टाकले जाते. शवपेटीवरती एक एक खेळा ठोकला जाईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा अंत होईल, जेवढ्या तुम्ही लाठी माराल तेवढे ब्रिटिश साम्राज्याचा अंत होईल असं लाला लजपत राय यांनी म्हटलेलं होतं. ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री ... यांनी केली. बर्कनहेड, सर जॉन सायमन, मॉन्टेग्यू यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे बर्कनहेड यांनी अशी टीका केलेली होती. नेहरू अहवाल ज्यावेळी सादर करायचा होता त्यावेळी काय बघा त्यांनी अशी टीका केलेली होती की भारतातील नेते एकमतानं राज्यघटना तयार करू शकत नाहीत, कारण भारतामध्ये तेव्हा सुद्धा एकमत नव्हतंच, बरोबरच आहे ते. तर त्यांनी एकमतानं राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका काय बघा भारत मंत्री बर्कनहेड यांनी केलेली होती. तुम्ही आजकालचं राजकारण सुद्धा बघता की प्रत्येक पक्षातील लोक आपण किती चांगला हे दाखवायला बघतात, राजकारणी लोक. तेच बघा त्या काळामध्ये सुद्धा पॉलिटिक्स असणार आहे, त्यामुळे ह्यानं टीका केलेली होती. बर्कनहेड हा भारत मंत्री होता. भारत मंत्री हे पद कधी ऍड केलेलं होतं तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी 1858 मध्ये, आठवा जरा, भारत मंत्री जसा आला शब्द तसा आठवा. 1858 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा केलेला होता. जी ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया राणी
हिनं कायदा केलेलं होतं. पहिली कायदा काय केलेला होता? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली भारतातील, आणि तिथं काय झालं? भारतावरती ब्रिटिश सरकारची सत्ता चालू झाली. दुसरी गोष्ट काय झालं? जे गव्हर्नर जनरल हे पद आता तिथं बंद झाल्याने व्हॉइसरॉय नावाचं पद आलं. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय ठरला आणि शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा तो ठरलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, भारताविषयी काम करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, ब्रिटिश सरकारमध्ये भारत मंत्री नावाचं पद ऍड करण्यात आलं. भारत मंत्री नावाचं पद काय बघा तिथं ऍड करण्यात आलेलं होतं 1858 मध्ये भारताविषयी काम करण्यासाठी. तर भारत मंत्री बर्कनहेड होता. बर्कनहेड नावाचा व्यक्ती अधिकारी हा ब्रिटिश सरकारमध्ये भारताच्या वतीनं काम करत होता. तो असा काय बघा, भारत मंत्री म्हणजे भारताचाच व्यक्ती असला पाहिजे असं काय नाही, तर हे ब्रिटिशांनीच तयार केलेलं होतं. म्हणलं ब्रिटिशांचाच व्यक्ती. नंतर 20 नंबरचा प्रश्न, नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली पर्याय दिले आहे, त्यात चुकीचा पर्याय ओळखून लिहायचा. तर नेहरू अहवालामध्ये कुठल्या कुठल्या त्या प्रस्तावामध्ये गोष्टी, त्याच्यामध्ये 3 पर्याय असे आहेत की नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित आहेत आणि एक पर्याय तेवढा चुकीचा आहे, तो ओळखायचा आणि तो तुम्ही लिहायचा आहे. तेच तुमचं बरोबर उत्तर आहे. भारतामध्ये वसाहतीचं स्वराज्य स्थापन करावं, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, धर्मानुसार प्रांत रचना करावी, मूलभूत नागरी हक्क द्यावेत भारतीयांना. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, धर्मानुसार प्रांत रचना करावी. त्यांनी धर्मानुसार प्रांत रचना करावी असं सांगितलेले नव्हते. तुम्ही वाचा व्यवस्थित. तर भाषावार प्रांत रचना करावी. काय करावी? भाषेनुसार प्रांत रचना करावी. भाषावर प्रांत रचना करायची म्हणजे काय? प्रांत म्हणजे राज्य धरा. आजकालची जी राज्य आहेत त्यांची विभागणी तुम्ही भाषावर करा असं त्यांनी सांगितलेली होती. की जसं बघा आजकाल राज्य तुम्हाला दिसत महाराष्ट्र, यांच्यामध्ये मराठी बोलणारी लोक आहेत, त्यांचा एक भाग वेगळा करा. गुजरातमध्ये गुजराती बोलणारी लोक आहेत बघा, कर्नाटकमध्ये कन्नड बोलणारी लोक आहेत. अशी भाषावर प्रांत रचना करावी. धर्मानुसार प्रांत रचना करावी असं कधीही नेहरू अहवालामध्ये नव्हतं. धर्मानुसार म्हणजे समजलं ना, हिंदू वेगळं करा, मुस्लिम वेगळं करा, ख्रिश्चन वेगळं करा असं त्याच्यामध्ये नव्हतं नेहरू अहवालामध्ये. तर भाषावर प्रांत रचना करावी असं होतं. त्यामुळे धर्मानुसार प्रांत रचना करावी हे चुकीचं आहे आणि हेच आपलं बरोबर, हे उत्तर आहे आपलं. लक्षात ठेवा. भारतामध्ये पहिला ऑप्शन काय? भारतामध्ये वसाहतीचं स्वराज्य स्थापन करावं म्हणजे काय? भारतामध्ये वसाहतीचं स्वराज्य स्थापन करावं म्हणजे यांची मागणी काय होती? जरा लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतोय. वसाहतीचं स्वराज्य म्हणजे काय? भारतामध्ये जे काय प्रांत होते, भारतामध्ये जे काय राज्य होते, त्याची शासन पद्धती भारतीय म्हणत होते आमच्याकडे द्या. ते काय बघा, चालवण्याची जबाबदारी आमच्याकडे तुम्ही द्या. मात्र टॉपमोस्ट वरती हे ब्रिटिशच राहणार आहेत. जसं की संरक्षण असेल, भारताचं संरक्षण डिफेन्सचं असेल, हे ब्रिटिश सांभाळणार. परराष्ट्र म्हणजे दुसऱ्या देशांशी जर काही व्यवहार करायचा असेल तर ते ब्रिटिश सरकार सांभाळणार. म्हणजे पूर्ण स्वराज्य म्हणायचं नाही अशी मागणी नेहरू अहवालामध्ये केलेली होती. बघा, अशी मागणी नेहरू अहवालामध्ये केलेली होती. आणि जो नेहरू अहवालाचा प्रस्ताव होता त्याच्यासाठी एक समिती स्थापन केलेली होती. त्या समितीचं जर असा प्रश्न आला, नेहरू अहवालामध्ये एक प्रस्तावाशी संबंधित एक समिती स्थापन केलेली होती, तिचा अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष कोण होते? मोतीलाल नेहरू. कोण होते? मोतीलाल नेहरू हे होते. पंडित मोतीलाल नेहरू होते. एवढं लक्षात ठेवा. प्रौढ मतदान पद्धती लागू करावी म्हणजे काय बघा, 18 वर्ष व्यक्तीचं पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे मुलांचं 18 वर्ष ज्यावेळी पूर्ण झाल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क द्यावा आणि अशा पद्धतीनं मतदान घ्यावं अशी मागणी होती. ही मागणी पण बरोबर आहे. आणि मूलभूत नागरी हक्क द्यावं म्हणजे प्रत्येकाला जे मूलभूत माणसासाठी, स्वातंत्र्यासाठी, जगण्यासाठी जे हक्क लागतात, बोलण्याचा असेल तर माणसाला काय बघा, स्वातंत्र्याचा प्रत्येक स्वातंत्र्य असलं पाहिजे माणसाला. कुणाच्या तरी दडपशाही खाली असलं नसलं पाहिजे, असं मूलभूत नागरी हक्क द्यावं अशी मागणी या नेहरू अहवालामध्ये केलेली होती. आणि 21 नंबरचा प्रश्न, 31 डिसेंबर 1929 रोजी ... नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला. आणि हे तुम्हाला मी 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं बरोबर उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. बरोबर उत्तर काय सांगायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि हे निश्चितच तुम्हाला लेक्चर आवडलेला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या 21 पैकी किती प्रश्न सुटलेत हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. याच्यावर मला समजेल की तुमचा अभ्यास चाललेला आहे का नाही आणि तुम्हाला प्रश्न समजत आहेत का नाहीत हे सुद्धा मला कळून येईल. तर हे 21 पैकी किती प्रश्न सुटले हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि तुम्ही अभ्यास तुमचा काय बघा, जोर धरा अभ्यासाला. आता दिवस बघा खूपच कमी राहिलेले आहेत. तर आता आपण इथं थांबूया.